रस्त्यावर सुसाट बस, त्यात तब्बल 50 ते 60 प्रवासी आणि अचानक ब्रेक फेल. तब्बल 60 प्रवाशांनी 3 किलोमीटर रोडवर मृत्यूची टांगती तलवार घेऊन केलेला हा प्रवास. या प्रवासात पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं. 3 किलोमीटर, होय तब्बल 3 किलोमीटर मृत्यू समोर दिसत असताना प्रवाशांचा आक्रोश सुरू होता. नेमकं काय घडलं? कुठली ही घटना आहे आणि हे 60 प्रवासी नेमके बचावले तरी कसे? सर्व काही सांगतो. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. धुळे येथे भुसावळ दरम्यान घडलेली अक्षरशः अंगावर काटा आणणारी ही घटना आहे. धुळेहून भुसावळकडे जाणारी एसटी बस आपल्या नियमित प्रवासावर होती. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण पारोळा ओलांडल्यानंतर काही प्रवाशांना बसच्या मागील बाजूनं विचित्र आवाज ऐकू येऊ लागला. सुरुवातीला कुणी फारसं याकडे लक्ष दिलं नाही, पण काही मिनिटातच परिस्थिती ही भीषण बनली. अचानक बसचा वेग अनियंत्रित झाला. ड्रायव्हर बस थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण ब्रेक फेल झालेले होते. बस कधी रस्त्यावर तर कधी रस्त्याच्या कडेला. प्रत्येक क्षण भीतीने आणि मृत्यूच्या भीतीने भरलेला होता असं म्हणायला हरकत नाही. प्रवाशांचा एकच आरडाओरडा सुरू होता, बस थांबवा, बस थांबवा. साधारण 3 किलोमीटर पर्यंत हा जीवघेणा थरार सुरू होता. बसमध्ये बसलेल्या प्रत्येकाला त्यावेळी वाटलं कदाचित हा आता आपला शेवटचा क्षण आहे. आणि अखेर एरंडोल जवळील धारागीर गावच्या आधी अनियंत्रित बस जोरात रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्याला धडकली. धडकेचा जोरदार आवाज झाला आणि काही वेळासाठी सर्वत्र शांतता पसरली. पण सुदैवानं एक मोठा चमत्कार घडला. या भीषण अपघातातून तब्बल 50 ते 60 प्रवासी थोडक्यात बचावले. तरीही 10 ते 15 जण यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालक आणि कंडक्टर मात्र गंभीर जखमी असल्याचं कळतंय. त्यांना धुळे येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बसचे ब्रेक फेल होणं हे अपघाताचं मुख्य कारण असावं. तसंच अपघातादरम्यान बसची काही चाकं निखळल्याची धक्कादायक माहिती समोर येते. मात्र या अपघातावर अजूनही एसटी महामंडळाकडून अधिकृत काही कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये बाबा. या घटनेनं पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. तर तुमच्या मते या अपघाताला जबाबदार कोण आहे? तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज 18 मराठीला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार.